हाय, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. कालपासून आमच्याकडे भरपूर पाऊस आहे. 2 दिवस झाले भरपूर पाऊस आहे. त्यामुळे काही इथे गरबा खेळण्याची पण मजा नाही आहे, कारण एवढं पावसात कोण खेळेल. त्यामुळे सोसायटीचा गरबा पण काल कॅन्सल झाला. आणि काल रात्रभर लाईट नव्हती इकडे आमच्या इकडे. म्हणजे खूप लेट आली, बराच लेट आली. त्यामुळे झोप पण नाही पूर्ण झाली. आणि आता बापले की ते तिच्यासाठी काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय करते, ते बनवत आहे. आज मी नसणार किचनमध्ये, आज समोरचे पप्पा असतील. खूप छान जेवण बनवतात ते. सो आज तिच्यासाठी काहीतरी सोयाबीन तेच बनवत आहे. सोयाबीन मला बिलकुल आवडत नाही आणि मला बनवता पण येत नाही, म्हणून आज समोरचे पप्पा बनवत आहेत तिच्यासाठी. आणि मी बाकीचं सगळं बनवते तिच्यासाठी, पण आज समोरचे पप्पांना मूड झाला आहे तिला सोयाबीनचं काहीतरी सोयाबीन रस्सा भाजी द्यायचा. सो बघू खाते की नाही, आवडीने खाईल ती. तिला काय सगळंच आवडतं, पण दाखवते तुम्हाला ते कसं बनवतात ते. सो भेटूया आपण नंतर, सगळी प्रिपरेशन झाल्याच्या नंतर. समोर व्यवस्थित केस बांधायला देते. खराब नाही करायची. तू का इथे बसली? सारखं पप्पाच्या मागे मागे ना तू. पप्पा जिथे असेल ना तिथे ही असते. काय ग, खाली उतर. तू माझ्यासोबत चल. चल दादा काय करतो आज? तुझ्यासाठी स्पेशल खाणार ना तू? हा, खाऊ कुठे आहे बाबू? कुठे आहे खाऊ? अरे वा, आज डॅडा करतोय ना तुझ्यासाठी. काय ग? अय काय करतेस? नको ठेवून देते. ही बघा कशी बसली आहे. तू जेवण करते आज? काय बनवते तू? समर्था खाऊ बनवते? कसं आहे खाऊ? खाऊ कुठे आहे बाबू? दाखव. हा, तिला बरोबर माहिती आहे कुठे बनवतो खाऊ ते. बघ. कसं जेवण बनवतेस तू असं? आणि खाणार कोण? ओ, आज सगळ्यांनी जेवायला या हा. आमची बबडी जेवण बनवते आज. कसं बनवतात जेवण दाखव. असं बनवतात गॅसवर डायरेक्ट? अरे ते नाही करायचं. तर चल, असं नाही बसत छोटी मुलं. बघा कशी रडते ती. आज पहिल्यांदाच बसवलंय, कारण आम्ही दोघं पण सोबत आहोत तिच्या, नाही तर नाही बसवत तिला असं, कारण गॅस आहे समोर. आणि आज ती बिलकुल ऐकत नाही, कारण तिचा पप्पा घरी आहे आणि तिच्यासाठी खाऊ बनवतो. हा, आज तू नवीन रेसिपी ट्राय करणार. रोज मम्मा बनवते वेगळं काहीतरी, आज पप्पा. हो ना? कसं खाऊ खाणार तू? कसं खाते तू खाऊ? कसं खाते? असं खाते? अरे बापरे. आज समर्थासाठी ना वेगळी रेसिपी ट्राय करतोय. म्हणजे मी नाही ट्राय करत, समर्थाचे पप्पा ट्राय करताय. ही ना सोयाबीनची रस्सा भाजी. मला माहिती नाही, मला सोयाबीन आवडत नाही बिलकुल, आणि मी आमच्या घरी कधी करायचं पण नाही. ही फर्स्ट टाइम करतोय आम्ही तिच्यासाठी. हेल्दी असतात. सो मला येत नाही, म्हणून समर्थाचे पप्पा करतायत तिच्यासाठी. काय करतोय? सोयाबीन रस्सा भाजी. हे कट का करतो? मसाला टाकायला लागतो. ते माझी बबडी बघा किचन मध्ये. काय चालू आहे तुझं? आम्ही तुझ्यासाठी बनवतोय ना, खाऊ बनवतोय ना. काय झालं? तू जा ना बेडवर बस. जा जा जा, बलून घेऊन जा आणि बेडवर बस. तू का किचन मध्ये येते? तू गीतू बोलते मला.
काय मला गीतू बोलते तू? हा नाही का एवढी मोठी झाली आहे तू? असं नाही बोलत एवढं. ए हळद टाकून द्यायची मस्त. आणि काय टाकायचं? इकडे हात नको लावू. त्यानंतर मसाला इथे मॅरिनेट करून ठेवणार. मॅरिनेट करून ठेवून द्यायची. कांदा टोमॅटो नंतर फोडणीला घालायचं. आता काय टाकतो मी? बबडी हे बाईचं काय चालू आहे? अय ए इकडे बघ, लागेल त्या हाताला. आला लसूण पेस्ट, चिकन मसाला मस्तपैकी. काय घालायचं? चिकन मसाला आणि नंतर मॅरिनेट करून ठेवून द्यायचं. आता तेल टाकायचं असं मस्तपैकी. बस समर्थ बघा बघते, मिक्स करून घ्यायचं. म्हणजे चिकन सारखं सेम झालं ना. मस्त एक मसाला लागतो मग असं कापलं की. टेस्ट कशी असते? नॉनव्हेज सारखी असते. आली पप्पाची परी. काय ग, तू डॅडाला हेल्प करण्यासाठी आली ना? मम्माला नाही करत? ए इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ. दाखव मस्त घे बघ मॅरिनेशन झालं. आज समर्थ जेवण बनवणार हो ना? झालंय ना मॅरिनेट छान. इथे आता मी सगळं चॉप करून दिलंय. एक कांदा घेतलाय मोठा, एक टोमॅटो, कढीपत्ता आणि 2 लसूण बारीक करून दिले. आता सगळं समर्थाचे पप्पा करतील. तर तोपर्यंत मी तुम्हाला त्या दिवशी मी कंटेनर आणलेले ना, ते कसे ऑर्गनाईज केले ते दाखवते. ते 3-4 डबे आहेत. त्याच्यानंतर हे बघा अशी कडधान्य छान छान अशी भरून ठेवली आहे. कडधान्य भरून ठेवली आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत. आणि हे सगळं बाकीचं खूप छान दिसतं. आता छोटंसं किचन असलं ना तरी असे आपण जसं वाटेल तसं सजवू शकतो त्याला. हे बघा, हा इथे स्टँड असं घेतलाय. पहिल्या रूममध्ये असं सगळं रेडीमेड होतं आणि ते नाही आहे सगळं. पण हे बघा हे किती सुंदर दिसत आहे, ते खूप छान वाटत आहेत. आणि समर्थाचा व्हॉइस इग्नोर करा, कारण तिचं दिवसभर हेच चालू असतं. कधीतरी मूड चांगला असतो, कधीतरी खराब असतो तिचा. सो बघा अशा छोट्या छोट्या गोष्टींनी मी किचन सजवलंय माझा. छोटाच आहे किचन, भरपूर छोटा आहे. पण हे ना हे खूप छान वाटतंय असं बघायला. आणि खूप छान आहे ते कंटेनर. तुला नेक्स्ट टाइम तुलाच बनवायची. मी एकदाच दाखवणार. पण मी खाणार नाही, मला आवडत नाही ती. कपड्याला बनवून द्यायची. तेल टाकायचं मस्तपैकी. आठवड्यातून एकदा बनवते, मग काय झालं. आणि सगळं चॉप मी करून दिलंय, नाही तर सगळे बोलतील. तेल तापलंय. कढीपत्ता टाकायचा पहिला. ओके. लसूण टाकायची. ओके. आणि मग आता बघ लसूण आणि कढीपत्ता झालाय लालसर. मग आता कांदा टाकायचा. कांदा थोडा परतून घ्यायचा, लालसर करायचा थोडासा. टोमॅटो टाकायचा. झालं. काय चालू आहे तुझं? खाऊ बनवतो ना? कंटाळली समर्थ माझी, कारण बाहेर पण तिला पाठवू शकत नाही. भरपूर पाऊस आहे इकडे. पॅसेज मध्ये सगळं पाणी आलंय. थोडा मसाला टाकायचा. आपण ऑलरेडी त्याच्यात टाकलेला आहे. थोडाच टाक, ते बबडी खाणार. थोडा टाकलं. हे काय करतोय? ते परतून घ्यायचा मसाला. ओके. आता हे मिक्स करायचं ना. मिक्स करायचं.
आणि हे आता वाफेवर शिजवायचं करून थोडं पाणी टाकून घेतो एक. कसं होईल हे? काय हे हे कसं लागतं कसं? मस्त सुंदर लागतं. थोडं 2च्या जागी 4 चपात्या खायची. मला नाही आवडत, मी नाही खात. आवडत नाही आवडत त्या वस्तू. माझ्या हातचं खाऊन बघ. बबडी खाईल. मस्तपैकी परतून घ्यायचं. मस्त वाटण शिजवायचं. थोडंसं वाटण टाकायचं याच्यात. वाटण टाकतात हा मग मस्त. ए बलूनला लात नाही मारायची. ए सोनू जा जा, बेडवर जाऊन बस जा. जा जा जा. अरे वा 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 वा. अगं काय करतेस हे? ए समर्था काय करते ग? बलून सोबत खेळते. मला दे. अरे वा काय करतेस ग? हे भारे मस्त आहे की हे वाफेवर झालेले आहेत. हे शिजले. शिजले. त्याच्यात मी त्याच्यात थोडं वाटण टाकणार, जास्त नाही. हा ओके बस एवढं. बस. ग्रेव्ही होणार की पातळ की कसं काय? थोडंसं पाणी टाकायचं. हा वाफेवर पुन्हा थोडा वेळ शिजवायचं. हा. हे समजता तू खाणार? ए खाणार तू? हे बघा इथं काय चाललं. असं मस्त आहे की झालेलं आहे. चला आता झाल्यावर दाखव. मस्त पैकी आता याच्यावर कोथिंबीर टाकायची शिवडी. सेम चिकन सारखं दिसतंय पण हे व्हेज आहे. वाव. हाय बोल सगळ्यांना. हॅलो असं नाही करायचं. हाय बोल. हॅलो हाय कर. ए समर्था. ए समर्था इथे बघ ग. ही बघा आमची समर्था. केस ना एक काढायचे नाही. रब्बर नाही काढायचं. रब्बर बिलकुल ठेवत नाही पोरगी. बाबू नाही. फटके देई ना मम्मा. फटके कसे देते? डॅडा कसं देतो फटके? आणि समर्था बघ रडते कशी. अशी मम्माने मारल्यावर कशी रडते? कशी रडतेस तू मम्माने मारल्यावर? नाही रडत. डॅडाला घाबरते ना तू. फ्लाइंग किस दे. फ्लाइंग किस दे. नाही दे. काय बघते ग कॅमेऱ्याकडे? पा दे. समर्थाचं हे बघा जेवण आता रेडी आहे आणि ही समर्थासाठी स्पेशल रेसिपी बनवलेली ती. समर्था स्पेशल. बाबू कशी झाली आहे सांगा. हा खायचं तेच बरोबर. तुला तेच पाहिजे. ए समर्था कसे झाले? ए बबडी. वाव छान छान. डॅडीने कसे बनवलंय? हा हा होय हो दाखवते दाखवते हा, मी खाईन. दाखवते दाखवते. मी खाईन. मी नंतर खाईन. छान झालंय बाबू. आवडली समर्थाला? काय ग आवडली तुला? वाव. ते भरवायला सांगते ती बघ. सोयाबीन आवडले तुला? मम्माला अजिबात नाही आवडत. तुला आवडले?
अरे वा, शहाणी आहे ग तू. तेच बरोबर. वाव, एवढं आवडलं. अरे वा. संध्याकाळी बघा उठल्यानंतर हिची भरपूर अशी किलकिल चालू होती, कारण पप्पा बाहेर गेलेले आणि पूर्ण घरभर तिने शोधलं आणि रडत होती म्हणून मी तिला खाऊ दिलं. आणि बघा ही मला भरवते ते. सो असं तिला शांत केलं. आणि तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि माझ्या समर्थाला खूप प्रेम द्या तुमचं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.